तर लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणाचा GR तर प्रसिद्ध झाला, पण वितरणाला नेमकं सुरुवात कधी होणार? कारण ऑलरेडी नोव्हेंबरच्या हप्त्याला फार उशीर झालेला आहे. 8 तारखेला GR प्रसिद्ध करण्यात आला, पण अजूनपर्यंत पैसे वितरणाची प्रोसेस सुरू झालेली नाही किंवा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विटरवरून त्याची घोषणा सुद्धा केलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून विचारत आहे की लाडकी बहीण योजनेचा GR तर आला, पण वितरणाला नेमकं सुरुवात कधी होणार? आणि त्याच सोबत लाडक्या ताईंनो, नेहमी जो GR येत असतो तो 400+ कोटी रुपयांचा येत असतो. यावेळेस जो GR आला सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचा 262 कोटी रुपये इतका आलेला आहे. त्यामुळे बऱ्याचशा महिला लाडकी बहीण योजनेतून या महिन्यात अपात्र होण्याची भीती आता निर्माण झालेली आहे. लाडक्या ताईंनो, काय सविस्तर माहिती आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी येणार, त्याचसोबत लाडकी बहीण योजनेतून कोण महिला आता अपात्र होणार आणि कोणत्या महिलांना इथून पुढचा लाभ हा सुरू राहणार आहे. आपण संपूर्ण माहिती सविस्तरपणे समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे, महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते आणि अर्धवट ज्ञान असो की अर्धवट माहिती ही घातक असते. त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण पाहत चला. तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भातला GR प्रसिद्ध करण्यात आला, पण नोव्हेंबरचा हप्ता हा नेमका कधी जमा होणार या संदर्भात आता लाडक्या बहिणी प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून विचारत आहे. तर लाडक्या ताईंनो, या संदर्भातली माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्या अगोदर लाडक्या ताईंनो, महाराष्ट्र राज्यातली लाडकी बहीण ही योजना अत्यंत लोकप्रिय ही योजना आहे. मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या योजनेची घोषणा केली होती आणि सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ दिला होता. आता त्यात काही महिलांनी सुद्धा फ्रॉड करून लाभ घेतला, तर काही पुरुषांनी सुद्धा फ्रॉड करून लाभ घेतला. बरेचसे काही निकष दिले होते, पण निवडणुकीच्या काळात घाईघाईने अर्ज केल्याने त्याची व्यवस्थित तपासणी झाली नव्हती. त्यामुळे बऱ्याचशा महिलांनी या अपात्र असून सुद्धा लाभ घेतला होता. तर अशा महिला या 26 लाख असल्याची माहिती समोर येत आहे. 26 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर 14,000पेक्षा जास्त पुरुषांची संख्या आहे ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. तर अशी माहिती समोर येत आहे. काही सरकारी कर्मचारी महिलांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता. तर लाडक्या ताईंनो, अशा महिलांकडून आता त्या पैशाची वसुली केल्या जाणार आहे. त्या पुरुषांकडून त्या पैशाची वसुली केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मग आता कोण महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र होतील? तर GR मध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की ज्या महिलांना श्रावण बाळ योजना असो किंवा संजय गांधी निराधार योजना असो, ज्या महिलांना 1,500पेक्षा जास्त रुपयांचा लाभ होत असेल तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही. पण ज्या महिलांना PM किसान योजना, नमो शेतकरी योजनेचा जर लाभ होत असेल तर अशा महिलांना सुद्धा आता फक्त दरमहा 500 रुपये दिले जातील. त्यामुळे आताचा जो GR आलेला आहे तो 260च्या जवळपास आहे. 60-62 कोटी इतके रुपयांचा तो GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. नेहमीचा जो GR असतो तो कधी 452चा असतो, 400+चाच असतो तो GR. फक्त यावेळेसचा जो GR आहे तो 260-62 कोटी रुपयांचा आलेला आहे. याचाच अर्थ असा लाडक्या ताईंनो की यावेळेस लाडक्या बहिणींची संख्या ही भरपूर मात्रात कमी होणार आहे. आपल्याला सुरुवातीला असा अंदाज वाटत होता की लाडक्या बहिणी ज्या जून-जुलै महिन्यात अपात्र झाल्या होत्या त्यातल्या काही महिला पात्र होईल आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ होईल, पण इथं उलटच झालेलं आहे. आता यातल्या सुद्धा चालू असलेल्या सुद्धा योजनेतल्या काही लाडक्या बहिणी आता अपात्र होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही निकषात जर बसत असाल तर तुम्हाला चिंता करण्याची काहीही गरज नाही. त्यामुळे ज्या महिला निकषात बसत नसतील फक्त अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या महिला पात्र असतील, ज्या महिला निकषात बसत असतील, ज्या महिला खरोखर गरजू असतील अशाच महिलांसाठी ही योजना चालू केलेली आहे आणि त्या महिलांचा लाभ
कुणीही बंद करू शकत नाही, पण ज्या महिला या योजनेत बसत नाही अशा महिलांना आता आम्ही अपात्र करत आहोत. आणि त्यानंतर लाडकी बहीण ही योजना कुणीही बंद करू शकणार नाही अशी ग्वाही सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री व लाडकी बहीण योजना सुरुवात करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर खरोखर या योजनेत बसत असाल तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता केवायसी केल्याशिवाय लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल का, तर याचं उत्तर हो असणार आहे लाडक्या ताईंनो. तुम्ही जरी केवायसी केलेली नसेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा नोव्हेंबर महिन्याचा होणार आहे. नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसी ची गरज नाही. पण तुमची जर अजूनपर्यंत केवायसी झाली नसेल तर जवळच आता 31 डिसेंबर आहे, तुम्हाला 31 डिसेंबरच्या अगोदर केवायसी करून घ्यायची आहे. अन्यथा तुम्ही योजनेत पात्र असा निकषात बसत असाल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे. आणि ज्या महिलांना वडील नाही, पती नाही, त्यांचं सुद्धा ऑप्शन हे तयार करण्यात आलेलं आहे. त्यांनी सुद्धा आपले डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकेकडे नेऊन द्यायचे आहे. त्यांना आता वरतून आदेश दिलेले आहे, त्यामुळे ते आता तुमचे डॉक्युमेंट स्वीकारतील. तुम्हाला सुद्धा चिंता करण्याची गरज नाही, तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात. आता सर्वात महत्वाचा विषय आहे की लाडकी बहीण योजनेचा GR तर आला, पण नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार. तर लाडक्या ताईंनो 8 तारखेला GR प्रसिद्ध झाला आणि तिथून 2 ते 3 दिवस त्यांची प्रोसेस असते. आज अपेक्षा आहे की राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ट्विटरवरून ट्विट करून हप्ता वितरणासंदर्भात घोषणा करतील आणि तिथून लगेच 2 दिवसाच्या फरकाने सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होईल. तर यासाठी काय नेमकी तारीख असणार हे सुद्धा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे तुम्हाला ट्विटरवरून कळवणारच आहे. पण आपल्याला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हप्ता कधी जमा होणार याची एक संभाव्य तारीख समोर आलेली आहे. लाडक्या ताईंनो पाहून घ्या, 15 तारखेच्या अगोदर. मी अगोदर सुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत सांगितलं होतं की 10 तारखेपर्यंत तुम्हाला खुशखबरी येईल. तर 10 तारखेला GR आला, पण 15 तारखेपर्यंत वितरण होणार आहे. बऱ्याच प्रसार माध्यमांवर सुद्धा हीच माहिती येत होती की डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच हा जो चालू आहे याच आठवड्यात वितरण होण्याची शक्यता सर्व युट्यूब चॅनल असो, प्रसार माध्यम असो की दैनिक वर्तमानपत्रात सुद्धा हीच बातमी येत होती की डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हप्ता येणे अपेक्षित आहे. तर लाडक्या ताईंनो 15 तारखेच्या अगोदर सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे 17वा तो जमा होणार आहे. आणि त्यानंतर लाडक्या ताईंनो डिसेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे. आणि 31 डिसेंबर पर्यंत जर तुमची केवायसी झालेली नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे. चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनमध्ये 2100 रुपये संदर्भात सुद्धा मुद्दा उचलून धरलेला आहे. त्यामुळे लवकरच तुम्हाला 2100 रुपये संदर्भात सुद्धा खुशखबरी मिळू शकते. पण सध्या तरी जो GR प्रसिद्ध झाला या GR वरून असं लक्षात येते की ज्या लाडक्या बहिणी आहेत 2 कोटीच्या जवळपास काय लाभार्थी महिलांना लाभ मिळत असतो, तर त्यातल्या बऱ्याचशा महिला तुम्हीच एक अंदाज लावा, 450 कोटीचा GR येत असतो, 260 कोटी 62 कोटीचा GR आला. जवळपास अर्ध्यापेक्षा थोड्या कमी धरा, जवळपास अर्ध्या महिला लाडकी बहीण योजनेतून आता अपात्र होण्याची भीती निर्माण झालेली आहे. आणि आता कोण महिला या नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार, तर ज्या महिलांना ऑक्टोबरचा लाभ मिळाला होता त्या सर्वच महिला आता लाडकी बहीण योजनेच्या 17व्या हप्त्यासाठी पात्र असणार. तर तुम्हाला ऑक्टोबरचा लाभ मिळाला होता का, मला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आपलं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही. लाडक्या ताईंनो जसा नोव्हेंबरचा हप्ता आल्याचा पहिला मेसेज येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलचे व्हिडिओ. जय महाराष्ट्र. सर्व माता भगिनींनी व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये व्हिडिओ कसा वाटला सांगायचा आहे. त्याचसोबत व्हिडिओला हाईप करायला विसरायचं नाही. धन्यवाद.